नमस्कार वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या घराला नकळत स्मशानासारखं रूप मिळालं आहे का? मित्रांनो, वृषभ राशीचे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारख्या बनवत आहेत. घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या 3 वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, नाहीतर कायमची गरिबी, संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील. तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल. तुमचा नातलग, शेजारी, मित्र हे सगळे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतील, मोठ्या बंगल्यात राहतील, पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील. कारण या 3 वस्तू वास्तुशास्त्रानुसारही अपशकुनी आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. कारण चूक नशिबाची नाही, चूक तुमच्या कर्माची नाही. चूक फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं. होय, जर तुमच्या घराच्या कोपऱ्यात या 3 वस्तू पडलेल्या असतील तर कितीही मेहनत केली तरी आयुष्यात यश मिळणार नाही. आजारपण, कर्जबाजारीपणा, गरिबी आणि अकाली मृत्यू तुमच्या मागे लागतील. आणि गंमत म्हणजे चूक तुमच्या नशिबाची किंवा कर्माची नाही तर वस्तूंची आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्या 3 घातक वस्तूंबद्दल. पण आधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अपूर्ण माहिती जीवनाला संकटाकडे घेऊन जाते. ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटे टळली असती, पण अजूनही वेळ गेलेली नाही. ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता. गुरुजी आज काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या डोळ्यांपुढील पडदा हटवतील. अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम, लग्न, वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात, पण कधीकधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात. आपण ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो, पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते. कारण त्या वस्तूंमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं, सुखशांती नष्ट होते आणि संकट वाढतात. तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात. गुरुजी अशा 3 गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या गरिबीचे मूळ कारण आहे. जर त्या लगेच बाहेर काढल्या नाहीत तर आयुष्यात केवळ वाईटच घडत राहील. कधीकधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता, गरिबी दूर करू शकता. फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा. आता जे मी सांगणार आहे त्याने तुम्हाला धक्का बसेल, पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता. जर तुम्ही खऱ्या अर्थाने भगवान महादेवाचे भक्त असाल आणि इच्छित असाल की भोले बाबा तुमच्या घरात सुख शांती ठेवो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय महादेव नक्की लिहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक लाईकसुद्धा नक्की करा. नंबर 1 आहे काटेरी झाड किंवा वनस्पती. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती. घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात. अनेकदा लोक आर्टिफिशियल फूल किंवा झाड वापरतात, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅक्टस, गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहेत. ही झाड घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता, समृद्धी दूर जाऊ लागते. कधीकधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो, पण हे लक्षात ठेवा, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण काटेरी झाड तुमचं घर स्मशान बनवू शकतं. हळूहळू सगळं काही नष्ट होत जातं. सर्व प्रकारचे काटेरी झाडे तत्काळ घराबाहेर काढा, नाहीतर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं. नंबर 2 आहे दुसऱ्यांच्या वस्तू, जसे की छत्री, चप्पल. आता एक मोठं रहस्य सांगणार आहोत, जे तुम्हाला कोणी सांगणार नाही ते मी सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. पावसाळा सुरू झालाय, हवामान कधीही बदलतात. कधी अचानक जोरदार पाऊस येतो. असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला. तुम्ही छत्री घेतली नव्हती. तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या. तुम्ही विचार करता ठीक आहे, परत उद्या देईल, आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी जाता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागते. तुम्ही पाहिलं असेल, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात, जसे की चप्पल, छत्री.
या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात. छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोषते. तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्यता, काळी शक्ती, दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागेल. सरळ शब्दात सांगायचं झालं तर दुसऱ्याचं दुःख तुम्ही तुमच्या घरात घेऊन आलात. हेच काही वेळा चप्पलांबाबतही होतं. तुम्ही कोणाकडे गेलात, चप्पल तुटली तर त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली. तुम्ही म्हटलात काय बिघडलं, उद्या परत देईल. पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो माणूस चांगला असेल, चांगल्या हेतूनही देत असेल, पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत. त्याच्या घरची सर्व दरिद्रता, दुःख, संकट त्याच्या चपलासोबत तुमच्या घरात येते. आता निकाल काय? तो माणूस पुढे जातो, तुम्ही मागे राहता. तुम्ही जर ती छत्री 2-3 दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरलात, तेव्हा खरी समस्या सुरू होते. व्यवसाय बिघडतो, घरात भांडणं वाढतात, कामात अडचणी येतात, आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं की हे सगळं अचानक कसं घडलं. तुम्ही ज्योतिषाकडे, तांत्रिकाकडे जाता आणि हजारो रुपये घालवता, परंतु उपाय सापडत नाही. तर मी आज एक फार मोठं सत्य उघड केलं आहे आणि जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर कधीही माघारी वळून पाहावे लागणार नाही. कोणाचीही चप्पल किंवा छत्री घरात आणू नका. जर ती आधीच आणली असली तर तात्काळ परत द्या. पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा, हे लक्षात ठेवा. आता नंबर 3 आहे घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा, जसे की खराब हार आणि शिळी फुले. पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे. आता आपण अशा 2 वस्तूंबद्दल बोलणार आहोत, त्या जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या हातात वारंवार पैसा येईल पण दुःखद होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही. तुमच्यासोबत वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर कमवता पण बचत कधीच होत नाही, पैसा हातात थांबतच नाही? तर त्यामागे कारण काय असू शकतं तर ते आता तुम्हाला सांगणार आहेत. या 2 गोष्टी घरातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे, नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय काहीच शिल्लक राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही. सतत हॉस्पिटलचे खर्च, औषध, अडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील. हिंदू धर्म दानाला अत्यंत पवित्र आणि देवदेवता समान मानले जाते. जेवताना अन्न देवताला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना वरून आहे. पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं का? कुठे काही खराब अन्न, बुरशी झालेले पदार्थ, सडलेले पदार्थ तर पडून नाहीत ना? ते एखाद्या फर्निचरच्या मागे, गॅस स्टँडच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात. गोड पदार्थ, भाजलेले काही असो, ते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असूनही जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे. पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो. स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात. स्वयंपाकघर म्हणजे घराचा ऊर्जा केंद्रस्थान असतं की तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते. जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेने घेऊन जाते. ती स्वतःला आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते. स्वयंपाकघरात सडलेल्या, बुरशी लागलेले पदार्थ आणि जुने उष्टी भांडी असता कामा नये. काही लोक भांडी वेळेवर धुवत नाहीत. सिंकमध्ये 2-2 दिवस पडलेले असतात. ही सवयसुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते. आम्ही आधीच सांगितलं होतं की स्वयंपाकघरामध्ये देवी स्थान आहे की स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम, स्वयंपाकघरात कधीकधी सडलेली, खराब झालेली खाद्यवस्तू ठेवू नका. आता तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झालं, एखादी ऑर्डर रद्द झाली, नोकरीत बदल झाला, तर या सगळ्यांमागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारणही असू शकतं. थोडं सावध राहा आणि सजग राहा. आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आपण देवासाठी माळा, फुलं बाजारातून आणतो. तुमच्यातही भक्तिभाव असेलच, पण कधी तुम्ही विचार केलाय का की हीच माळा तुमच्या विनाशाची कारण बनू शकते? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल मी तर मंदिरात पूजा करतो, सेवा करतो, मग आपल्याबरोबर अशुभ का होतं? तर ऐका, काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ, फुलं 1-2 दिवस तसेच ठेवतात. ती शिळी फुलं, कोमेजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. इथपर्यंत ही देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती ती माळ 2-3 दिवस काय, अनेक दिवस तशीच फोटोवर टाकलेली असते. रात्री घरी फुलं पूर्णपणे सुकलेली असली तरी पण आपण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की तेही वाळलेली फुलं हटवू शकतील.
किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकतील. असे बरेच घरं असतील की तुम्हाला सुद्धा हे मान्य असेल की होय, आपल्याकडेही कधीकधी असंच होतं, पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते. वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे की जेव्हा देवाला फुले अर्पण केली जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तशी ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे. पण आपण काय करतो, ती फुलं तशीच पडून राहतात किंवा उचलताना 2-3 दिवस फुलं तसेच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात. ती माळ लटकलेली असते. जिथे कृपा वरसायला हवी तिथेच आता दुर्भाग्य बनत आहे. गुरुजी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहेत. हे लक्षात ठेवायचं का नाही ते तुमच्याच हातात आहे. तर मंडळी, या 3 गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर तुम्ही एका महिन्यात सकारात्मक बदल होऊ लागतील. पैसा वाचायला लागेल, अनावश्यक खर्च बंद होतील, आरोग्याच्या तक्रारी बंद होतील, कामात यश मिळेल आणि गुरुजींचे जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. वृषभ राशीच्या लोकांनो, तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेले आहे. त्याचबरोबर बऱ्याच अशा प्रभावी गोष्टी तुम्हाला वापरण्यासाठी सुचवलेल्या आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्टसुद्धा आहेत आणि खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरकसुद्धा पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. तर वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील. धन्यवाद. देव तुमचं भलं करो.